नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट्स तसेच एसपीजी मल्टीस्टेट या नव्या उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद उद्योग समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला। याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी एसपीजी मल्टीस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे बोलताना म्हणाले, आज आपल्या नातेपुतेमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्त होत असलेले आपल्या शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून एक छोटेसे शिवप्रसाद मेडिकल डेअरी प्रोडक्ट या व एसपीजी मल्टीस्टेट म्हणजे शिवप्रसाद ग्रुप असं नाव आहे, असं नाव आहे। अशा दोन्ही आपल्या या दोन्ही छोट्याशा संस्थेचं आणि मेडिकलचं उद्घाटन आपले सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री सन्माननीय जयभाऊ व आपल्या माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील व सन्माननीय असणारे असे सर्व व्यासपीठ सन्माननीय संस्कृतीताई ॲडव्होकेट माजी आमदार सन्माननीय रामारे साहेब, आमचे गुरुवर्य मित्र सन्माननीय प्रकाशजी पाटील एसआर परिचारक संस्थेचे चेअरमन, तसेच आपले नातेपुते नगरीचे आपले सन्माननीय बाबाराजे देशमुख, आप्पासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष माळशिरस, त्यानंतर सुंदरराव माने पाटील, सन्मान्य सुजय माने पाटील, सत्यशिव माने पाटील, सन्मान्य आमचे दाजी अतुल गोविंदराव जाधव, नम्रता शिवाजी फुकरे पंचायत समिती सदस्य, सुजय शिव माने पाटील व चंद्रकांत जाधव व सन्माननीय आपल्या नातेपुतेतील दिवाळराव साहेब आणि सन्माननीय स्टेजवरील सर्व उपस्थित यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि जे आपल्या शिवप्रसाद ग्रुपवर गेले निरंतर 30-35 वर्ष प्रेम करणारे आमचे सर्व स्नेही मित्रमंडळी, माझे सहकारी आणि नातेपुते पंचकृषीतील सर्व नागरिक, तसेच माळशिरस तालुक्यातील जे माझे दूध उत्पादक सहकारी व सेंटर चालक या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या 35 वर्षापासून आपण या नातेपुते नगरीमध्ये 1-2 लिटर दूध चालू करत आपण दूध व्यवसाय जवळजवळ आपण 5 लाख लिटरपर्यंत पोहोचलो। तसेच दूध व्यवसायाची गरज म्हणून
आपण छोटीशी गेल्या 3 वर्षापूर्वी आपण छोटीशी शिवप्रसाद अर्बन संस्था टाकली. त्या अर्बन संस्थेमध्ये बी जवळजवळ 3 वर्षाच्या बॅलन्स शीटचा जर हिशोब बघितला तर 3 वर्षाच्या बॅलन्स शीटच्या शेवटच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी चालू वर्षीमध्ये जवळजवळ 1 वर्षामध्ये 50 कोटीच्या आसपासचा टर्नओव्हर आपण सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यानं करू शकलो. आणि आपल्या उत्पादकांची दूध उत्पादकांची व नागरिकांची आपल्याला जास्तीत जास्त दूध व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त मदत करता यावी म्हणून त्या छोट्याशा संस्थेचं आपण उद्घाटन केलं आणि ती संस्था चालू केली. त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं. येतोय पाठीमागं आवाज येतोय. छोट्याशा शिवप्रसाद अर्बन संस्थेचं 1 वर्षाचं बॅलन्स शीट, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं पाहून माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण न्याय द्यायचा आणि माळशिरस तालुक्यातील नागरिकांची ठेव घ्यायची असा एक छोटासा प्रयोग चालू केला. आणि त्यातून तो प्रयोग यशस्वी 3 वर्षानंतर पाहिल्यानंतर माळशिरस तालुका सोडून ती संस्था बाहेर आपल्याला ठेव घेऊ शकत नव्हती आणि कर्ज देऊ शकत नव्हती. ती अडचण माळशिरस तालुक्यातील बाहेरचे जे आपले 10 तालुक्यात शिवप्रसाद दूध संघाचे सेंटर आहेत तर ते सेंटरचे उत्पादक आहेत त्यांना आपण न्याय देण्याच्या दृष्टीनं, त्यांना कर्ज देण्याच्या दृष्टीनं आपण शिवप्रसाद ग्रुपच्या माध्यमातून SPG मल्टीस्टेटचे उद्घाटन आपण सन्माननीय भाऊंच्या हस्ते आज केले. त्यातून एकच उद्देश आहे की जवळजवळ 10 तालुक्यामध्ये आपण दूध कलेक्शन करतो उत्पादकांच्या माध्यमातून आणि त्यांना आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी कर्ज देणं आणि त्यांच्या अडचणी सोडवणं. गेल्या 3 वर्षापासून आम्हाला ते शक्य नव्हतं. मग ते आज आपल्या SPGच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये आपण त्याच्या शाखा टाकू शकतो आणि लोकांना न्याय देऊ शकतो आपल्या उत्पादकांना. म्हणून आपण ते आज SPG पतसंस्थेचे मल्टीस्टेट पतसंस्थेचं उद्घाटन झालं. आणि गेल्या काही वर्षापासून आपल्या शेतकरी बांधवांना किंवा ग्रामस्थांना आपण दूध व्यवसायामध्ये काम करणारे शेतकरी आहेत त्यांची अडचण इन्सिमेशन असेल, मेडिकल जनावरांचे औषध असतील, माणसांचे औषध असतील तर त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने छोटासा एक प्रयत्न चालू केलाय. ते म्हणजे आज आपल्या शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट याही शाखेचं उद्घाटन सन्माननीय भाऊंच्या हस्ते केलं. त्याचा उद्देश एकच आहे की जे उत्पादक किंवा जे आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये असणारे उत्पादक असतील, ग्रामस्थ असतील या सर्वांना न नफा ना तोटा या दृष्टिकोनावर या मेडिकलमधून किंवा या फार्मामधून शिवप्रसाद डेअरी प्रॉडक्ट ह्या शाखेमधून आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्ट जे आपल्या शिवप्रसादचे उत्पादन असेल किंवा आज मेडिकलच्या माध्यमातून जे औषध आपल्याला विकली जातात की नातेपुते परिसरातील किंवा माळशिरस तालुक्यातील लोकांसाठी ती गायीसाठी औषध गोळ्या म्हटलं तर ती खूप खर्चिक असायचे. आपण ती खर्च कमी व्हावा म्हणून न नफा न तोटा या दृष्टिकोनावर आपण त्या मेडिकलची आज आपण स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यामधून मग इन्सिमेशनचा प्रश्न असेल, जे इन्सिमेशन बाहेर मार्केटमध्ये बघितलं तर 2000, 3000, 5000 अशा पद्धतीने विकली जातात. आपण ते सुद्धा न नफा न तोटा ह्या दृष्टीवर आपल्या उत्पादकांसाठी ती सेवा बुधवारपासून चालू होत आहे. आणि औषध गोळ्याची सुविधा तर आजपासूनच आपण चालू केलेली आहे. ह्या शुद्ध हेतून आपण हा छोटासा प्रयत्न करतोय. परंतु अगदी गेल्या 8-10 दिवसापूर्वीच सन्माननीय भावना जाऊन भेटलो आणि भावना सांगितलं असं माझा उद्देश आहे, थोडासा वेळ काढा. तर भावने त्वरित आपल्याला 8 दिवसापूर्वी केलेल्या विनंतीला ॲक्सेप्ट केलं आणि काल सकाळी त्यांचा फोन आला PA साहेबांचा की भावना वेळ आहे. भावना तसं आजची परिस्थिती बघितली तर सोलापूरपर्यंत कार्यक्रम त्यांचे शेड्यूल आलेला आहे, टाईम इथं नव्हताच. परंतु भावांनी विचार करून निर्णय घेतला की जाणं गरजेचं आहे.
म्हणून भावांच्या या कृतीबद्दल भावांचं मनापासून धन्यवाद. आम्ही खूप प्रयत्न केला होता, परंतु मागच्या 2 दिवसापूर्वी भावांचा अचानक फोन आला की सोलापूरचे कार्यक्रम जास्त आहेत, बापू पुढे मागे घेता येईल का. परंतु मी काय भावांना म्हटलं बघा वेळ असेल तर चांगलंच झालं, पण भावांनी त्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ही खूप मोठी माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय घटना आहे की भाऊंनी माझ्या विनंतीला मान देऊन आज मल्टीस्टेट पतसंस्थेचं आणि मेडिकलचं उद्घाटन केलं. आणि आज आपल्या शिवप्रसाद ग्रुपला गेल्या जवळजवळ भावांचं प्रेम गेल्या 20 वर्षापासून आहे. कितीही चढउतार बिझनेसमध्ये आले तर भाऊ माझ्या शिवप्रसाद परिवाराबद्दल अगदी पहाडासारखे उभा असतात. कितीही संकट आली येऊन आणि कुठल्याही प्रसंगाला असले तर ते फोनवरनं मार्ग काढून माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतात. आणि त्याच भावांच्या हस्ते आज या दोन्ही उद्घाटन त्यांच्या माध्यमातून घडली. माझ्या दृष्टीने अविस्मरणीय घटना आहे. आणि विशेष म्हणजे आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेची आठवण ही खूप माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. शक्य नव्हतं. गेल्या 8 दिवसापूर्वीच फर्निचरला सुरुवात केली होती, परंतु 8 दिवसांनी सुद्धा आत फर्निचरवाल्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं साथ दिली. आणि कालपर्यंत वाटत होतं की कदाचित एकच उद्घाटन होईल, पण फर्निचरवाल्यांनी चांगली साथ दिली आणि ते उद्घाटन आज भाऊंच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या दृष्टिकोनातून हे सर्व करतोय ते दृष्टिकोन समाजसेवेचा आहे आणि त्या समाजसेवेला भाऊंचा मोलाचा सिंहाचा वाटा मिळतोय. आज माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून ज्यावेळेस भाऊंचा इकडं खासदारकीच्या निमित्तानं असेल, आमदारकीच्या निमित्तानं असेल, जेडपीच्या निमित्तानं असेल, ठिकठिकाणी प्रसंग जास्त गेल्या 2-3 वर्षापासून वाढत गेले. भाऊंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही 100% ते पाळण्याचा प्रयत्न करू. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी काही छोट्याशा भावांना रिक्वेस्ट करायचे आहेत की माळशिरस तालुक्यात तुम्ही जवळजवळ मी जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, परंतु प्रत्येक वेळेस निधी वाटपायच्या टायमिंगला मला विचारात घेऊन 5-5 कोटी रुपये सरकार निधी तुम्ही आज सर्वसामान्य व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही देता आणि ते विश्वास ठेवून आम्ही सुद्धा भाऊ की तुम्ही जे निधी आतापर्यंत दिलाय तो निधी सगळ्या कार्यकर्त्यांना अगदी निरपक्षपणे 1 रुपया सुद्धा 1 रुपयाच काम आम्ही न ठेवता सर्व काम सर्व कार्यकर्त्यांना आम्ही देऊन टाकलेले आहेत. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या प्रेमाने देताय त्याच प्रेमाने आम्ही खाली देतोय. परंतु काही गोष्टीचं असं होत आहे की माळशिरस तालुक्यामध्ये भाऊ थोडंसं बारकाईने लक्ष आपल्याला ह्या गोष्टीसाठी घालावं लागतंय की माळशिरस तालुक्यामध्ये आपण विकास निधी भले माझ्या वाटीला तुम्ही 5 कोटी दिला असेल, अन्य तालुक्या लेवलला जवळजवळ 20-25-30 कोटीचा निधी ह्या 2-3 महिन्यात 4 महिन्यात तुम्ही दिलाय. परंतु आज माळशिरस तालुक्यातले बरेचसे असे विभाग आहेत, विकास काम करायचं म्हटलं भाऊ तुम्ही किती निधी आणून देताय, किती फंड देताय, परंतु माळशिरस तालुक्यातील जे काही प्रशासकीय विभाग आहेत, शासकीय यंत्रणा आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बारकाईने लक्ष घालावं लागतंय. आज माझ्या ज्या मुलांना मी कामं दिली त्या कामांची कॅल्क्युलेशन करतात अशी परिस्थिती येते. मी पोरांना सांगितलं की तुम्ही 1 रुपया कुठल्या अधिकाऱ्याला द्यायचा नाही. भाऊ किती जरी प्रयत्न केला ना तर अधिकारी अशा पद्धतीने वागतात की तू काम कसं बी कर, काय प्रॉब्लेम नाही, पण माझं ठरलेलं गणित ते. मग निधी आपण एवढ्या ताकदीनं देत आहे, मग त्या निधीला न्याय मिळत नाही. थोडंसं बारकाईनं आपण पालक आहात या दृष्टीनं थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि ठिकठिकाणी बाकी असे विभाग आहेत,
की आम्ही ठिकठिकाणी प्रयत्न करतोय की तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विकास व्हावा, तालुक्यात कुठेही अडचण जास्त नसावी. परंतु काही विभाग असे आहेत की उदाहरणार्थ पाठीमागे आपल्या पोलीस स्टेशनला परजणे साहेब म्हणून काम करायचे. भाऊ परिस्थिती अशी होती परजणे साहेबांची, जवळजवळ मी 100 फोन आतापर्यंत त्यांना केले असतील त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. एकही केस न दाखल करता दोन्ही पार्ट्या समोर घेऊन ते 100% केस करायचं टाळायचे आणि लोकांना न्याय द्यायचे. परंतु आता परिस्थिती तशी मला दिसत नाही. थोडंसं सगळ्या बाजूवर थोडंसं बारकाईने लक्ष घाला. आम्हाला वैयक्तिक म्हणून तुम्ही मला मित्र म्हणून वडीलधारी म्हणून गेल्या 20 वर्षापासून बघताय. मी कुठल्याही ॲडजस्टमेंटमध्ये किंवा कुठल्याही चुकीच्या पद्धतीची अपेक्षा कुठेही ठेवत नाही. तुम्ही ज्या भूमिका मला सांगता त्या 100% मी आतापर्यंत पूर्ण करतोय. परंतु मला काम करताना बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. काही लोकांवर पैसे घ्यायच्या निमित्तानं चुकीच्या केसेस दाखल केल्या जातात. मग तुझं नाव काढतो म्हटलं जातंय, मग त्यात वेगळी मागणी केली जाते. असं थोडंसं काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात. थोडंसं आपण लक्ष घालावं एवढंच विनंती आणि माझं 2 शब्द संपवतो.